नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये इयत्ता 8वीच्या इतिहास आणि नागरिकशास्त्र या शालेय पाठ्यपुस्तकातील पहिल्या 4 धड्यांवर आधारित 100 वन लाइनर प्रश्न पाहिलेले आहेत. आता आपण या व्हिडिओमध्ये पुढील 5 धड्यांवर आधारित वन लाइनर प्रश्न पाहणार आहोत. यामधील आपला 5वा धडा आहे सामाजिक व धार्मिक प्रबोधन. आता आपण यावरील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 1 आहे, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ब्राह्मो समाजाची स्थापना 1828 मध्ये राजाराम मोहन रॉय यांनी केलेली होती. प्रश्न 2, प्रार्थना समाजाचे संस्थापक कोण होते? तर प्रार्थना समाजाचे संस्थापक दादोबा पांडुरंग तरखडकर आणि आत्माराम पांडुरंग हे दोघे होते. प्रश्न 3, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1873 मध्ये केलेली होती. तुम्हाला त्याची स्थापना कोणी केली होती आणि ते साल दोन्ही लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 4, वेदांकडे परत चला असा संदेश कोणी दिला? तर वेदांकडे परत चला हा संदेश दिलेला आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी. आणि स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची देखील स्थापना केलेली होती. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 5, रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? तर ती केलेली आहे स्वामी विवेकानंदांनी 1897 मध्ये. प्रश्न 6, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला? तर हा ग्रंथ लिहिलेला आहे ताराबाई शिंदे यांनी. पुढचे प्रश्न पाहूया. प्रश्न 7, विधवा विवाहास मान्यता देणारा कायदा कोणाच्या प्रयत्नाने झाला? तर हा कायदा ईश्वरचंद्र विद्यासागर आणि पंडित विष्णू शास्त्री यांच्या प्रयत्नाने झालेला आहे. प्रश्न 8, सतीची प्रथा बंद करण्यासाठी कोणी पुढाकार घेतला? तर सतीची प्रथा बंद करण्यासाठी राजाराम मोहन रॉय यांनी पुढाकार घेतलेला आहे. पुढचे प्रश्न पाहूया. प्रश्न 9, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश कोणी दिलेला आहे? तर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. प्रश्न 10, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली? तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रमची स्थापना पुणे या ठिकाणी केलेली आहे. आता आपला पुढचा पाठ आहे पाठ 6, स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ. आता आपण यावरील प्रश्न पाहूया. प्रश्न 1, भारतीय राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले? तर ते मुंबई या ठिकाणी भरले होते. गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय या ठिकाणी 28 डिसेंबर 1885ला. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न 2, राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर ते होते उमेशचंद्र बॅनर्जी. याच्यावर प्रश्न येतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 3, वंगभंग चळवळ कोणत्या घटनेच्या निषेधार्थ सुरू झाली? तर वंगभंग चळवळ ही बंगालची फाळणी जी 1905ला झालेली होती, तर या घटनेच्या निषेधार्थ सुरू झालेली होती. प्रश्न 4, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच ही घोषणा कोणी केली? तर ही लोकमान्य टिळकांनी केलेली आहे. प्रश्न 5, मवाळ गटाचे प्रमुख नेते कोण होते? तर मवाळ गटाचे नेते होते गोपाळकृष्ण गोखले आणि फिरोजशाह मेहता हे प्रमुख नेते होते. पुढचा प्रश्न प्रश्न 6, चतुसूत्रीचे 4 घटक कोणते आहेत? तर त्यामध्ये येतं स्वराज, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण. तर ह्या 4 गोष्टी किंवा 4 घटक चतुसूत्रीमध्ये येतात. प्रश्न 7, मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली? तर ती 1906 मध्ये झालेली आहे. प्रश्न 8, जहाल आणि मवाळ या यांच्यातील फूट कोणत्या अधिवेशनात पडली? तर जहाल आणि मवाळ यांच्या गटामध्ये फूट जी पडलेली होती ती सुरत अधिवेशनामध्ये पडलेली होती आणि सुरत अधिवेशन 1907 मध्ये झालेलं आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 9, होमरूल चळवळ भारतात कोणी सुरू केली? तर ती ॲनी बेझंट यांनी आणि लोकमान्य टिळक या दोघांनी सुरू केलेली आहे. प्रश्न 10, लखनौ कराराचे म्हणजे 1916ला जे लखनौ करार झालेलं होतं तर त्याचं महत्त्व काय आहे? तर त्याचं महत्त्व आहे राष्ट्रीय सभा आणि मुस्लिम लीग यांच्यामध्ये समिट झालेली होती. आता आपला पुढचा पाठ आहे पाठ 7, असहकार चळवळ. आता आपण यावरील प्रश्न पाहूया. यामधील पहिला प्रश्न पहा, गांधीजींनी भारतात पहिला सत्याग्रह कोठे केला? तर तो बिहारमधील चंपारण्य या ठिकाणी केलेला आहे. प्रश्न 2, रौलेट ॲक्ट काय होता? तर ही रौलेट ॲक्ट म्हणजे विना चौकशी अटक किंवा कारावासाचा अधिकार देणारा काळा कायदा होता. प्रश्न 3, जालियनवाला बाग हत्याकांड कधी आणि कोठे घडले? तर हे 13 एप्रिल 1919ला अमृतसर या ठिकाणी घडलेलं आहे. प्रश्न 4, जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून सर ही पदवी कोणी परत केली? तर रवींद्रनाथ टागोर यांनी सर ही पदवी परत केलेली होती इंग्रजांना.
प्रश्न 5, खिलाफत चळवळ कोणाच्या समर्थनासाठी सुरू झाली? तर तुर्कस्तानाचा खलिफा याच्यासाठी सुरू झालेली होती. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 6, असहकार चळवळ अधिकृतपणे कोणत्या अधिवेशनात मान्य झाली? तर असहकार चळवळ ही अधिकृतपणे नागपूर अधिवेशन जे 1920ला झालेलं होतं तर त्या अधिवेशनामध्ये मान्य झालेली होती. प्रश्न 7, चौरी चौरा घटनेनंतर गांधीजींनी कोणती चळवळ स्थगित केली? तर चौरी चौरा या घटनेनंतर गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केलेली होती 1922 मध्ये. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 8, स्वराज्य पक्ष स्थापन करण्याचे उद्दिष्ट काय होते? तर त्याचं उद्दिष्ट होतं निवडणुकीत भाग घेऊन कायदेमंडळामध्ये प्रवेश करणे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 9, सायमन कमिशनवर भारतीयांनी बहिष्कार का टाकला? कारण त्यात एकही भारतीय सदस्य नव्हता, त्यामुळे भारतीयांनी सायमन कमिशनवर बहिष्कार टाकलेला होता. प्रश्न 10, 1929च्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर 1929च्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते. आता आपण पुढचा पाठ पाहणार आहोत, तो आहे सविनय कायदेभंग चळवळ. आता यावरील आपण प्रश्न पाहूया. प्रश्न 1, सविनय कायदेभंग चळवळीचा प्रारंभ कशाने झाला? तर तो दांडी यात्रा म्हणजे मीठ सत्याग्रहाने झालेला होता. प्रश्न 2, गांधीजींनी मिठाचा कायदा तोडण्यासाठी किंवा मोडण्यासाठी दांडीची निवड का केली? कारण मीठ ही सामान्य माणसाची गरज होती, त्यामुळे गांधीजींनी मिठाचा कायदा मोडण्यासाठी किंवा तोडण्यासाठी दांडी या ठिकाणची निवड केली. प्रश्न 3, वायव्य सरहद्द प्रांतात खुदाई खिदमतगार या संस्थेचे नेतृत्व कोणी केले? तर खान अब्दुल गफार खान यांना आपण सरहद्द गांधी देखील म्हणतो, तर त्यांनी केलेले आहे. प्रश्न 4, धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर ते केले होते सरोजिनी नायडू यांनी. प्रश्न 5, गांधी आयर्विन करार कधी झाला? तर हा 5 मार्च 1931 मध्ये झालेला आहे. प्रश्न 6, दुसऱ्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभेचे एकमेव प्रतिनिधी म्हणून कोण उपस्थित होते? तर ते महात्मा गांधी होते. प्रश्न 7, पुणे करार 1932 मध्ये जो झालेला होता तर कोणामध्ये झालेला आहे हा करार? तर हा करार महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झालेला आहे 1932ला. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 8, गोलमेज परिषदा कोठे आयोजित केल्या होत्या? तर गोलमेज परिषदा या लंडनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या होत्या. प्रश्न 9, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या परिषदांना उपस्थिती लावली? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिन्ही गोलमेज परिषदांना उपस्थिती लावलेली होती. प्रश्न 10, जातीय निवाड्याचा जाहीरनामा कोणी काढला? तर हा रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी काढलेला आहे. आता आपला पुढचा पाठ पाहणार आहोत आपण, तो आहे स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व. आता यावरील प्रश्न पाहूया. प्रश्न 1, छोडो भारत ठराव कोणत्या अधिवेशनात संमत झाला? तर हा मुंबईमधील गवालिया टँक या ठिकाणी 8 ऑगस्ट 1942 रोजी जे अधिवेशन भरलेलं होतं तर त्या अधिवेशनामध्ये छोडो भारत हा ठराव संमत झालेला आहे. प्रश्न 2, करो या मरो हा मंत्र गांधीजींनी कोणत्या आंदोलनात दिला? तर हा छोडो भारत आंदोलनामध्ये दिलेला आहे. प्रश्न 3, 1942च्या आंदोलनात सातारा येथे प्रतिसरकार कोणी स्थापन केले? तर ते आहे क्रांतिसिंह नाना पाटील. प्रश्न 4, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? उत्तर आहे रासबिहारी बोस. प्रश्न 5, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा हे आव्हान कोणाचे होते? तर हे सुभाषचंद्र बोस यांचे आव्हान आहे. पुढचा प्रश्न प्रश्न 6, वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? तर ते होते विनोबा भावे. यांना आपण वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही म्हणतो. प्रश्न 7, कोणत्या आंदोलनादरम्यान चले जावचा नारा देण्यात आला? तर ते आंदोलन होते 1942चं आंदोलन. या आंदोलनामध्ये चले जावचा नारा देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न प्रश्न 8, आझाद हिंद सेनेचे मुख्यालय कोठे होते? तर ते होते रंगून आणि सिंगापूर या ठिकाणी. प्रश्न 9, 1946 मध्ये कोणत्या नौकेवरील सैनिकांनी उठाव केला? तर ती नौकेचं नाव होतं तलवार. प्रश्न 10, आझाद रेडिओ केंद्र चालवण्यात कोणाचा सहभाग होता? उत्तर आहे विठ्ठल झवेरी आणि उषा मेहता. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण 5 धड्यांवरचे आधारित प्रश्न पाहिलेले आहेत. आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये पुढील 5 धड्यांवर आधारित प्रश्न पाहणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक देखील करा. धन्यवाद.